नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायल दौऱ्यावरती आहेत आणि ह्या दौऱ्यामध्ये ते नेतान्याहूंशी बोलणी तर करतीलच, परंतु इस्रायलच्या संसदेसमोर त्यांचं एक भाषण होणार आहे. मीडिया तुम्हाला काय सांगतोय की 2025 मध्ये नेतान्याहू यांना हे भारत भेटीवर येणार होते. 3 वेळा त्यांची भेट जी आहे ती अचानक रद्द केली गेली आणि ही न झालेली जी भेट आहे त्याऐवजी आता पंतप्रधान मोदी हे इस्रायलमध्ये जात आहेत. आता हे सगळं वर्णन ठीक आहे, म्हणजे कुठे ना कुठेतरी कसा बेबनाव होता, भारत आणि इस्रायल एकत्र येऊ शकत नव्हते. त्यांची कॉमन व्हिजन वगैरे वगैरे सर्व गोष्टींवरती आपण सगळ्या गप्पा ऐकल्या. पण तुम्ही एक संदर्भ बिलकुल ऐकला नसेल आणि तो संदर्भ आहे इराणचा. तुम्हाला माहिती आहे का की मोदी भारतातून निघण्यापूर्वीच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक ट्रॅव्हल ॲडव्हायझरी दिली आहे. ट्रॅव्हल ॲडव्हायझरी म्हणजे काय, तर जे कोणी इराणमध्ये जाऊ इच्छितात किंवा सध्या इराणमध्ये आहे अशा भारतीयांसाठी सावधगिरीची सूचना देण्यात आलेली आहे. ही सूचना असं सांगते आहे की मिळेल त्या वाहनांनी इराण हा देश सोडा, तिथे वास्तव्य करू नका. इतकी स्पष्ट ताकीद आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय नागरिकांना इराणमध्ये दिलेली आहे. ही जी ताकीद दिली गेलेली आहे, सावधगिरीची सूचना दिली गेलेली आहे, तिचं गांभीर्य काय आहे हे कोणीही जाणतं. ज्या वेळेला आपण म्हणतो की अमेरिकेचा हल्ला इराणवरती होणार, याचं सावट फार मोठं आहे. मी त्याच्यावर सकाळी व्हिडिओ केला की शनिवार रविवार हल्ला होणार म्हणून सगळे तज्ञ सांगत होते. शनिवार रविवार तर शांततेत गेला. आता तज्ञ सांगतायत की मंगळवारपर्यंत हल्ला होईल. ठीक आहे, त्यांचंही म्हणणं धरून चालू आपण, परंतु आपल्याच परराष्ट्र मंत्रालयाने जर का ही सावधगिरीची सूचना दिली असेल तर परिस्थिती बिकट आहे, गंभीर आहे, हे आपल्याला मान्य करायला पाहिजे. एका बाजूला ज्या इराणवरती अमेरिका हल्ला करू इच्छिते आहे तिथे ही परिस्थिती आहे, तिथे भारतीयांनी राहू नये, कारण तुम्ही सुरक्षित असू शकणार नाही. तुम्हाला तिथून बाहेर काढणं कठीण होईल. ह्याची एक प्रकारची ही कबुली आहे, त्याची पावती आहे. आणि मग हा इराण काय गप्प बसणार आहे का? आपल्यावरती हल्ला होणार ही नुसती शंका जरी आली इराणला, तरी देखील तो पहिला हल्ला तोच करू शकेल. ऑफेन्स इज द बेस्ट डिफेन्स. इराणचा ह्या तत्वावरती विश्वास आहे. तेव्हा त्यांच्यावर हल्ला होण्यापूर्वी इराणच हल्ला करेल ही शक्यता अतिशय दाट आहे असं मानलं जातं. इराण हल्ला कोणावर करणार? इराण हल्ला करणार इस्रायलवरती मित्रांनो. आणि ह्याचाच अर्थ असा की जेव्हा इराणची भूमी ही युद्धाच्या सावटामध्ये आहे, म्हणून विदेश मंत्रालय तिथल्या भारतीयांना सावधगिरीची सूचना देत आहे, त्याच वेळेला त्याच रणभूमीचा दुसरी नाण्याची बाजू असलेला इस्रायल हा तेवढाच धोक्यात आहे. खरं आहे की नाही? जितका धोका इराण मधल्या भारतीयांना आहे तितकाच धोका इस्रायल मधल्या भारतीयांना सुद्धा असू शकतो, कारण इराणचा प्रतिहल्ला होऊ शकतो. हल्ला किंवा प्रतिहल्ला दोन्ही होऊ शकतात. आणि अशा रणभूमीवरती आपले साहसी पंतप्रधान नरेंद्र मोदी निर्भीडपणे जाऊन पोचलेले आहेत. त्यांच्या मनामध्ये जरा सुद्धा भीती नाही. हे जे साहसीपण आहे ना, त्यांचं साहस जे आहे ना, त्याची दाद द्यायला लागते. त्यांची जी भरारी आहे त्या भरारीने आज आकाशाला स्पर्श केलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये कुठल्या एखाद्या देशाचा प्रमुख अशा प्रकारे इस्रायल सारख्या भूमीवरती जातो, काय सुपर कॉन्फिडन्स असेल माणसाकडे की माझं इथे काहीही वाकडं होणार नाही, एव्हरीथिंग विल बी टेकन केअर ऑफ. ही जी कॉन्फिडन्स आहे, किंवा झालाच हल्ला तर जसे इतरांना जे हानी पोचेल, नुकसान होईल, तेच माझं होईल, त्यापेक्षा पलीकडे नाही, हे वास्तव स्वीकारणं ही फार मोठी गोष्ट आहे. जे लोक लांब जिभा काढून आपल्याला सांगतायत की 3 वेळा नेतान्याहूंची व्हिजिट ही रद्द करावी लागली भारतामध्ये 2025 साली, अशा पार्श्वभूमीवरती जेव्हा एवढी मोठी जोखीम घेऊन मोदी आज इस्रायलमध्ये गेलेले आहेत, तेव्हा त्यांच्या समोर केवढं मोठं लक्ष्य असेल ह्याची कल्पना करा. त्याचे तपशील जे आहेत ते आपल्याला
1 ते 2 दिवसामध्ये आपल्या समोर येतील. कुठले विषय हाताळणार ह्याचा साधारण अंदाज आहे, परंतु आज त्याच्यावरती बोलण्यात हशील नाही, कारण ते विषय हे तिथून येण्याची गरज आहे. अधिकृतपणे ते सूचित करावेत आणि मग आपण बोलावं. पण ही जी स्फोटक परिस्थिती आहे, त्या स्फोटक परिस्थितीमध्ये आणि अशा पंतप्रधानांना काँग्रेस आमचा प्रमुख विरोधी पक्ष कसा वागवतोय मित्रांनो, कल्पना करा तुम्ही. आतापर्यंत नंगा नाच हा शब्द वापरणं कठीण होतं, पण आता तो गैरलागू सुद्धा राहिला नाहीये. इतक्या नीच पातळीवरती हे लोक उतरलेले आपल्याला दिसतात. असो, पण त्यांची जी भरारी आहे ती झळाळून टाकणारी आहे आणि त्यांच्या पुढे हा विरोधी पक्ष जो आहे तो की झाड की पत्ती आपल्याला दिसून येतं. जे मोदी ना ट्रम्पच्या धमकीला घाबरत, ना इराणच्या धमकीला घाबरत, त्यांना इस्रायलमध्ये जायचं तेव्हा ते गेलेले आहेत. नेतान्याहूंची भेट कशी 3 वेळा रद्द झाली वगैरे वगैरे, या सगळ्या नॅरेटिव्हच्या गोष्टी ज्या आहेत त्या डब्यात टाकून, कचऱ्याच्या पेटीत टाकून आज मोदी तिथे पोहोचलेले आहेत. काही ना काहीतरी महत्वाचं काम आहे. काही ना काहीतरी आहे आणि निश्चित आहे. मी त्या संदर्भाने अनेक गोष्टी बोलल्या गेल्या काही व्हिडिओमध्ये. त्या सगळ्या आठवून बघा तुम्ही, तुम्हाला सुद्धा पटेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.